नमस्कार. आजची रेसिपी आहे पौष्टिक मक्याचा उपमा. रोजचा पोहा उपमा विसरा. आज बनवूया फक्त 10 मिनिटात तयार होणारा हेल्दी आणि पौष्टिक चविष्ट मक्याचा उपमा. त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा वाटी रवा, 2 वाटी मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टमाटर. आपल्याला 1 वाटी दही पण लागेल. मक्याचे दाणे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये 1-1.5 चमचा तूप घेऊन त्यामध्ये आपल्याला रवा छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ही खास ट्रिक मी या उपम्यामध्ये वापरलेली आहे. रवा घातल्यामुळे मक्याचा जो उपमा आहे तो अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो आणि खायला पण एकदम चविष्ट लागतो. त्यानंतर कढईमध्ये आणखी थोडं तूप घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरं आणि शेंगदाणे घालून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची. शेंगदाणे शिजले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. तो पण छान तांबूस होईपर्यंत शिजू द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडा हिंग, थोडं परतून घेतलं की त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. तिखट, हळद. तिखट तुम्ही स्किप पण करू शकता, पण त्यामुळे उपम्याची चव मस्त वाढते. त्याच्यानंतर सगळं मिश्रण फिरून घेतलं की त्यामध्ये थोडं टमाटर घालायचं. आता यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे दही. दह्यामुळे उपम्याची चव मस्त वाढते. त्यामध्ये अर्धा वाटी दही घालून घ्यायचं. आता बारीक केलेला मका आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे पण आपल्याला 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते छान शिजून येईल. परत एकदा वाफ येऊ दिल्यानंतर याचा रंग पण बदलला, तुम्ही बघू शकता. बारीक केलेले जे मक्याचे दाणे आहेत ते छान शिजले. कढईला खालून लागले आहे म्हणजे थोडे शिजले आहे छान. सगळ्या बाजूनी परतून घेतलं की यामध्ये आपल्याला जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालायचा आहे आणि परत एकदा सगळं मिश्रण छान फिरून घ्यायचं आहे. यामुळे मक्याला जो ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि उपमा मस्त सुटसुटीत होतो. रव्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे, पण तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला आणखी थोडं पाणी घालायचं असेल तर वरून तुम्ही पाण्याचा थोडा शिडकाव करू शकता. यामध्ये वरून थोडी साखर घालूया आणि परत छान फिरवून थोडी वाफ घेऊ देऊ. हा मक्याचा उपमा अगदी 10 मिनिटात तयार होतो आणि मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो. तर अशा प्रकारे हेल्दी आणि पौष्टिक चविष्ट मक्याचा उपमा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.